राज्यातल्या जनतेसाठी, गोरगरीब, कष्टकरी, कामकरी सगळ्यांसाठीच की हे जे आमचं महायुतीचं सरकार आहे यांच्या माध्यमातून ह्या सर्व शेतकरी, कामकरी सगळ्या कुटुंबांना सुजलाम सुफलाम व्हावेत, सुखी समाधानी राहावेत आणि ज्या ज्या काय अडथळे येतात ते दूर व्हावेत। कारण आमचं सरकार हे गोरगरिबांचं सरकार आहे हे आपल्याला पाहिलेलं आहे आपण, आणि म्हणून आमची ती मागणी आहे। आता आम्ही जे राहतोय तो आपण पाहिलं की कांगोरेगडाच्या पायथ्याला शहरापासून, महाड शहरापासून 25 किलोमीटरचं अंतर आहे, बिरवाडी शहरापासून 15 किलोमीटरचं अंतर आहे आणि एवढ्या ग्रामीण भागात पण आम्ही आमचे सुखी समाधानी राहतो। आम्ही छोटे शेतकरी कुटुंबातले आहेत, परंतु तुम्हाला कल्पना आहे की आपल्या कोकणातला शेतकरी हा जरी छोटा शेतकरी असला तरी सुखी आणि समाधानी आहे, कधीही आत्महत्या करत नाही आहे, कधीही शक्यतो कर्जबुडवी करत नाही आहे। आणि त्यासाठी माझी गणरायाचरणी प्रार्थना राहील की माझ्या कोकणवासियांसहित संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी कुटुंब आणि जे माझं खातं आहे की रोजगार हमी योजना असेल, फलोत्पादन असेल, खारभूमी असेल, ह्यातून जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पानंद रस्ते असतील, आतले रस्ते असतील, खार बंदिस्ते असतील, फळझाड लागवड असेल की यातून आम्हाला शेतकऱ्यांना जरा चांगली ताकद देता येईल यासाठी गणरायाचरणी प्रार्थना करतो। कारण आमच्याकडे जास्तीत जास्त केंद्राचा पैसा जास्त येतो, त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा पैसा येतो आणि आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला असेल, कामकऱ्याला असेल, कमीत कमी 100 दिवसाचा रोज हा केंद्राच्या माध्यमातून हा कंपल्सरी आम्ही देतोय। आता जवळजवळ 16 कोटी मजुरांना आम्ही ह्या वेळेला मजुरी देतोय। मागच्या वेळेला ती 13 कोटीची होती, त्याच्या अगोदर 9 कोटीची होती, आम्ही वाढवत आता ती 16 कोटीपर्यंत नेलेली आहे। ते यावेळेला आम्ही 13.5 कोटीची जनतेला देऊन पुढच्या 16 कोटी। तर ज्याचं कारण की मजुराला जर कामाला हाताला काम मिळालं तर तो कुठेतरी सक्षम होईल आणि उरलेली जी काय मजुरी ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि इतर बाबी आहेत, फळझाड लावा त्यातनं उत्पन्न मिळेल, फुलझाडं लावा त्यातनं उत्पन्न मिळेल, भाजीपाला लावा, शेततळं करा, मच्छी तलाव करा, कुक्कुटपालन करा, गोटे करा गाई गुरांचे, त्यानंतर मेंढी पालन करा, विहिरी तुम्हाला देतोय, ह्या सगळ्या गोष्टी बांधबंदिस्ती देतोय। ह्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आपलं खातं आहे आणि त्यातून त्या महाराष्ट्राला जेवढं चांगलं करता येईल देता येईल तेवढं मी करतो। आता जर आपण पाहिलं तर तो मराठ्यांच्या मागणीसाठी आहे। त्यांनी 4 महिने अगोदरच हे डिक्लेरेशन केलेलं होतं की आम्ही 29 तारखेला ऑगस्टचा मोर्चा घेऊन येतोय। ठीक आहे, मराठ्यांच्या मागणीसाठी त्यांनी केलेला उठाव आहे, त्याच्यासाठी जे काय महाराष्ट्रातले मराठी समाजाचे लोक आहेत, तरुण वर्ग आहे, हा सगळा एकत्र आलेला आहे आणि तो येत असताना त्यांनी सांगितलं आम्ही अनुचित प्रकार काय करणार नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे शांततेत यायचं, शांततेत मागण्या करा आणि शांततेत। तर आता पाहूया, त्यांच्या मागण्या तर आहेतच आणि सरकार त्यांच्या विचाराधीन आहे। आज विखे पाटील आणि उदय सामंत आज त्यांना भेटायला जाणार आहेत शासनाच्या वतीने, त्यावरती काय चर्चा घडते अजून आपल्याला आजचा दिवस आहे संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत आझाद मैदानाला पोहोचण्याची त्यांची तयारी चालू झालेली आहे। आझाद मैदानामध्ये असणारी जागा, तिथली परिस्थिती आणि संपूर्ण मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सगळीकडे जे गणपतीची स्थापना झालेल्या आहेत त्या अनुषंगाने जरांगे पाटलांनी शांततेत येऊन आपल्या मागण्या, आपलं म्हणणं मांडावं, कुठलाही अनुचित प्रकार करू नये असं शासनाच्या वतीने आम्हीही त्यांना विनंती करतो। आणि आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमची जी काय समिती नेमलेली आहे यांनीही लवकरात लवकर काय तो निर्णय करून हा फैसला करून द्यावा। पहिलं शेतकरी, कष्टकरी, कामकरी यांचं सगळ्यांचं सुख समाधान व्हावं ही आमची पहिली संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र या जनतेची जी काय इच्छा आकांक्षा आहे ती या गणरायांनी पूर्ण करावी। आणि एक गणेश भक्त म्हणून आमची पण इच्छा आहे की या रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हे मी गणेश भक्त असल्यामुळे गणपतीरायांकडे ते मागणं आमचं राहणारच आहे। जो काय निर्णय आहे तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार आहेत, परंतु जो आमचा आम्ही दैवत म्हणून ज्याला मानलेल्या गणरायाला, त्या गणरायाची आम्ही सकाळी रोज प्रार्थना करत असतो आणि त्याची पूजा करत असतो। त्यामुळे आज गणरायाकडे आम्ही तेच साकडं घातलेलं आहे की रायगडच्या जनतेच्या हितासाठी, जनतेची जी काय मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी भरत शेठला पालकमंत्रीपद मिळावं हे आमची इच्छा गणरायाने पूर्ण करावी।